त्या मराठ्यांच्या विरोधात लढू नये ही आमची प्रामाणिक तळमळीनं इच्छा आहे गोरगरिबांची। शेवटी इच्छा तुमची, मराठ्यांच्या विरोधात लढायचं का मराठ्यांना विरोध करणाऱ्यांच्या विरोधात लढायचं, शेवटी तुमचा विचार तुमच्याजवळ। ते म्हणजे सरकारला, फडणवीस साहेबांना किती अडचणीत आणता येईल हे भुजबळ काम करतो, की मराठ्यांचे सरकारचे मन जुळले नाही पाहिजे हे काम तो करतो। आणि मराठ्यांचे आणि सरकारचे जर मन जुळले तर त्याचं भागत नाही, कारण मराठी इमानदार आहेत, मराठी मग काम करतात, सरकारच्या बाजूने राहतात, सरकार बी मग मराठीच्या बाजूने राहून काम करतं आणि ते त्याला नको आहे। मग त्याला काय, त्याचा स्वार्थ भागत नाही, त्याला राजकीय पदं लागते, मग ओबीसीच्या नावाखाली त्याला आणखीन काय हडपिता येतं, मग ते राहत नाही ना। त्याला वाटतं फक्त ओबीसीच त्यांच्या संघ असला पाहिजे, बाकीचा मराठा, दलित, मुस्लिम, लिंगायत, मायक्रो ओबीसी, आदिवासी, कोळी बांधव हे त्यांच्यासोबत राहिले नाही पाहिजे या भूमिकेत तो हमेशा काम करतो। पण ह्यो डाव आता देवेंद्र फडणवीसच्या लक्षात आलाय की हा याच्या स्वार्थासाठी फक्त ओबीसी करतो आणि आपल्यापासून बाकीच्या जाती तोडायचं काम हे भुजबळनी केलंय, हे आता फडणवीस साहेबांच्या सुद्धा लक्षात आलं। आमच्या जारला काही होऊ शकत नाही आणि आम्ही तो खूप रक्त जाळून मिळवलेला आहे। त्याला जर एखादा फेरफार करून काही बदल करायचा प्रयत्न केला तर आम्ही मराठी करोडोच्या संख्येनं तुम्हाला रस्त्यावर दिसणार आहेत, करोडोच्या संख्येनं, जास्तीत जास्त उत्तर मिळणार। मग आतापर्यंत वाटप करण्यात आलेले जे कुणबी प्रमाणपत्र आहे त्याबाबतची श्वेतपत्रिका काढावी आणि वाटप करण्यात आलेल्या प्रमाणपत्रांची पडताळणी करावी, चौकशी करावी अशी मागणी मंत्री पंकजा मुंडे यांनी केली। मी नाही ऐकलं ते पंकजा मुंडे काय म्हणल्यात काय नाही, मी नाही ऐकलं, परंतु मला नाही वाटत ते असं बोलतील म्हणून। आणि जर बोललेच असतील तर मराठ्यांना सावध होणं मग गरजेचं आहे आता। बघा मराठ्यांनो, ज्या माणसांसाठी तुम्ही धरपडे मारता, ज्याचं राजकीय करिअर मोठं होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता, तुम्ही मराठा जातीच्या मराठी असून सुद्धा विरोधात जाता, त्यांच्यासाठी तेच माणसं जर आपल्या लेकरा बाळांचे कुणबी प्रमाणपत्र निघालेत आणि त्याच प्रमाणपत्रावर आणि त्याच मराठ्यांच्या गोरगरिबाच्या लेकराच्या मुळावर घाव घालायचं जर ते काम करत असतील तर हे अवघड आहे। मला आणखीनही नाही विश्वास बसत की ते मराठ्यांविषयी बोलले असतील, कारण कालपासून आज पण आम्ही सारखे कार्यक्रम असल्यामुळे आम्हाला नाही बघायला मिळालं। आणि जर ते सत्यच असेल तर मग आम्हालाही जसाल तसं बोलावंच लागणार आहे, जसाल तसं वागावं लागणार आहे, त्याला आमचा नाविलाज आहे। पण बरं झालं, याच्यातून किमान मराठ्यांचे तरी डोळे उघडतील की आपण ज्यांना मोठं करतो तेच आपले लेकरबाळ मोठे होताना त्यांच्या मानेवरती घाव घालतात। म्हणून ही सुद्धा मराठा समाज शुद्धीवर येणं खूप गरजेचं आहे आणि मराठ्यांनी आता रोख ओळखावा आणि जातच वाचवावी, जातीचे नेते पण वाचवावेत, हेही मराठ्यांनी पुढच्या काळात काम करावं। शेवटी मराठ्यांची बाजू आली, मराठ्यांचा समाज मोठा व्हायला लागला तर हे लोक त्यांची जात दाखवतात आणि आपल्या मतावर निवडून येऊन आपल्या मताचा वापर करून घेऊन आपल्याच विरोधात विष कालवण्याचं काम करतात। म्हणून मराठ्यांनी, मराठवाड्यातल्या मराठ्यांनी आणि सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी, बीड जिल्ह्यातल्याही सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी विचार करणं गरजेचं आहे। तुमच्यासाठी जात महत्वाची आहे। आता जात आणि जातीचे लेकरं आणि तो GR जिवंत ठेवून आपली जबाबदारी सगळ्यांनी एकजुटीने एका बाजूने राहून हे मिळवणं गरजेचं आहे। ते जर आपल्याला बोगस आरक्षण म्हणणार असले खरं असून तर बोगस खाणाऱ्यांकडून जे बोगस आरक्षण खातात, 16% खात्यात आणि वरचं 2% 50%च्या वर सुद्धा हे बोगस आरक्षण खात्यात, याचाही विचार मग आपल्याला करावा लागणार आहे। आपल्याविषयी, आपल्या हक्काच्या नोंदी, सरकारी दस्तावेज असून जर ही त्यांची भावना असली तर मात्र आता विचार करायची वेळ आली, ते सुद्धा बोगस आरक्षण खात्यात, त्याच्या विरोधात सुद्धा आता आपल्याला आवाज उठावा लागणार आहे। 1994ला 16% आरक्षण आपलं घेतलं, त्याच्यानंतर 50%च्या वर सुद्धा 2% घेतलं, त्यानंतर घातलेल्या सगळ्या बोगस जाती ह्या मराठ्यांना बाहेर काढावं लागणार आहे। ज्या टोकाची लढाई लढायची वेळ येईल ती लढायची, पण यांना सुद्धा आता बाहेर काढावं लागणार आहे, कारण हे सुद्धा बोगस आरक्षण खात्यात। बघूयात, मी ते बघितल्याच्या नंतर आणखीन पुन्हा बाईट देईल। मला तर विश्वास बसत नाही की ते मराठ्यांच्या विरोधात ओरिजिनल प्रमाणपत्र असून सुद्धा त्या म्हणल्या असत्यान की हे बोगस प्रमाणपत्र, त्याची श्वेतपत्रिका काढा किंवा अमुक हे तमुक हे म्हणल्या नसतील असं मला वाटतंय। आणि त्या भूमिकेत ते येणारही नाहीत, कारण त्यांच्या मोठ्या साहेबाचा वारसा आहे सगळ्या जाती धर्माला धरून चालायचा। आता यांनी जर नवीन वेगळा पायंडा काही पाडला असेल तर मला माहित नाही। बघूयात, बघितल्याच्या नंतर जशाल तसं उत्तर सगळ्याला मिळतील आणि जशाल तशी लढाई होईल। बैठकी घ्यायचा प्रत्येकाला अधिकार, कोणी बैठकी घ्या, पण काय घेता तुम्ही? एवढं काय तुम्हाला मराठ्यांचं वाटोळं करायचंय? कशामुळं? आमच्या हक्काच्या नोंदी या तरी आम्हाला विरोध, तुम्हाला हक्काचं आरक्षण नसून तुम्ही घेतलं आमचं हक्काचं तुम्ही खाता बोगस। आम्ही काढले मोर्चे, ओबीसीला आरक्षण दिलं तेव्हा आम्ही मोर्चे काढले का देऊ नका म्हणून? तुम्ही लय वाईट रूल पाडायलात, तुम्ही इतकी वाईट रूल पाडायलात। मराठ्यांना काय द्यायचं असलं की मोर्चे काढून विरोध करायचा। पुढच्या काळात तुम्हाला बी काही मिळणार असलं तर मराठी सुद्धा तसेच वागणार ना। मग आता मोर्चे काढूनच तुम्ही चांगली रूल राज्यात नाही पाडायले, खूप जातीवाद करायला लागला तुम्ही। आमच्या नोंदी असून आम्हाला मिळून देणार,
तरी तुम्ही सगळे ओबीसीचे नेते एक यायला लागला. याच्यातून मात्र महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या, कुणबी आणि मराठ्याच्या दोन्ही नेत्यांना हुशार व्हा, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. हे जर आपल्याला हक्काचं आरक्षण असून मिळून देत नसले, यांना मिळालेलं असून यांचं घेत असतं तर ठीक होतं, यांचं नाही घेत आपण, तरी पण हे एकत्र यायला लागले, तर तुमच्या मराठ्याच्या लेकरा बाळासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षातल्या नेत्यानं